नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आय होप तुम्ही सगळेजण छान असाल, तुमचा अभ्यास पण जोरात चालू असेल. तर येणारी राज्यसेवा मुख्य परीक्षा, कंबाईन पूर्व परीक्षा, ग्रुप सी पूर्व परीक्षा आणि इतर सगळ्याच परीक्षा जिथं पॉलिटी हा सब्जेक्ट विचारला जातो, तर पॉलिटी ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र हे जे आपल्या पब्लिकेशनचे एक दर्जेदार पुस्तक आहे. या पुस्तकामधून आपण इथं काही डेमो लेक्चर्स घेत आहोत. पुस्तक तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईट वरती मिळून जाईल. ऑफिशियल वेबसाईटला व्हिजिट करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जी लिंक दिली आहे त्या लिंक वरती जावा. तुम्हाला हे पुस्तक इथे मिळून जाईल. पॉलिटी ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र, यूपीएससी, एमपीएससी आणि सगळ्याच परीक्षांसाठी हा जो संदर्भ ग्रंथ आहे अतिशय उपयुक्त आहे. जर पुस्तक मागवताना काही अडचणी आल्या तर तुम्ही पब्लिकेशनचा जो नंबर दिलेला आहे त्या पब्लिकेशनच्या नंबरवरती कॉल किंवा मेसेज जो आहे तो करू शकता. ठीक आहे, ओके. चला, आपण कुठेपर्यंत आलो होतो बघा. भरपूर सेशन आपण याच्यावरचे घेतले आहेत. तर प्रकरण 3 आपण इथं डेमो म्हणून घेतोय. बाकीचे प्रकरण तुम्ही पुस्तकामधून करून घ्या. ठीक आहे. आजच्या लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत भारतीय राज्यघटना एक दृष्टिक्षेप. तर इंडियन पॉलिटी हा जो सब्जेक्ट आहे याच्यामध्ये तुम्ही कोणतीही परीक्षा देत आहेत तर तिथं तुम्हाला लक्षात घ्या, आर्टिकल्स, परिशिष्टे, भाग, घटना दुरुस्त्या हे डेली म्हणण्यापेक्षा 1-2-3 दिवसाला तरी रिवाइज करावंच लागतं. कारण का तर ते विसरतं लवकर, बरोबर. आता इथं तुम्हाला भाग जे आहेत, भाग, विषय आणि अंतर्भूत कलम हा पाठ जर तुम्ही व्यवस्थित या चार्ट फॉर्मॅटमध्ये पुस्तकामध्ये दिलाय, सतत तुम्ही जर रिवाइज केला तर डेफिनेटली क्वेश्चन 3 ते 4 क्वेश्चन डिरेक्टली आर्टिकल वरती असतात. त्याच्यामुळे तुम्हाला इथं अडचण येणार नाही. ओके, क्लिअर. चला बघा. तर भाग 1 जो आहे ना, भाग 1 मध्ये तुम्हाला 1 ते 4 कलम मिळतील. 1 पासून 4 पर्यंत कलम मिळतील. विषय कोणते आहेत या कलमांतर्गत? संघ आणि त्याचे क्षेत्र. ठीक आहे. तुम्हाला विषय देतील, भाग विचारतील, विषय देतील, कलम विचारतील, कलम देतील, विषय विचारतील किंवा कलम देतील, भाग विचारतील. ओके, किंवा भाग देतील, विषय विचारतील, कलम विचारतील. अशा पद्धतीने क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये येऊ शकतात. भाग दुसरा जो आहे ना तो आहे नागरिकत्व. भाग दुसरा जो आहे ना तो आहे नागरिकत्व. याच्यामध्ये तुम्हाला आर्टिकल मिळतात, आर्टिकल 5 ते 11. आर्टिकल 5 ते 11. भाग तिसरा जो आहे तो आहे मूलभूत हक्क, ज्याच्यामध्ये तुम्हाला 12 ते 35 पर्यंत आर्टिकल मिळतात. आता हे पाठ असणं का गरजेचं आहे? फॉर एक्झाम्पल बघा, एखादा क्वेश्चन आहे, क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे फंडामेंटल राईट्स वरती किंवा मूलभूत हक्कांवरती, बरोबर. हा क्वेश्चन विचारलाय आणि ऑप्शन मध्ये तुम्हाला 12 ते 35 मधले 2 ऑप्शन आहेत आणि 36 ते 51 मधले 2 ऑप्शन आहेत. ठीक आहे. मग जर तुम्हाला माहित असेल की बाबा 36 ते 51 मध्ये मूलभूत हक्क येतच नाहीत, तर हे जे 2 ऑप्शन आहेत ते तुम्ही इझिली इलिमिनेट करू शकता. इथं तुमचा टाइम पण वाचतो. का? तर तुम्हाला तोंडपाठ आहे की बाबा 36 ते 51 म्हटलं तर मार्गदर्शक तत्वे येतील, 12 ते 35 म्हटलं तर मूलभूत हक्क येतील. अशा पद्धतीने. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर आहे भाग 4. भाग 4 मध्ये तुम्हाला दिलेले आहेत राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे 36 ते 51. 4A आहे मूलभूत कर्तव्य. ओके, 51A. त्याच्यानंतर 5वा भाग जो आहे लक्षात घ्या, 4A मध्ये एकच आर्टिकल आहे, हेही तुम्ही लक्षात ठेवा. 4A मध्ये एकच आर्टिकल आहे. ओके. त्याच्यानंतर बघा संघ शासन. ठीक आहे. 52 ते 151 हे जे आर्टिकल्स तुम्हाला दिसतील ते भाग 5 मध्ये दिसतील. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भाग 5 मध्ये संघ शासन, कार्यकारी मंडळ, संसद, राष्ट्रपतींचे कायदेविषयक अधिकार, ज्याच्यामध्ये वटहुकूम जारी करण्याचा अधिकार, संघीय न्याय व्यवस्था, नियंत्रक आणि महालेखा परीक्षक. ओके, हा भाग जो आहे तो भाग 5 मध्ये येतो. आणि भाग 5 मध्ये लक्षात घ्या 52 पासून आर्टिकल्स चालू होतात. कुठून चालू होतात? 52 पासून. ठीक आहे. ओके, बघा 51A तुम्हाला मिळतं 4A मध्ये. आता संघ शासन भाग 5 आर्टिकल 52 ते 151. ओके. कार्यकारी मंडळ 52 ते 78. संसद 79 ते 122. राष्ट्रपतींचे कायदेविषयक अधिकार 123. संघीय न्याय व्यवस्था 124 ते 147. नियंत्रक महालेखा परीक्षक 148 ते 151. ठीक आहे.
क्लिअर आहे का बघा. तर हे सगळं तुम्हाला इथं तोंडपाठ असलंच पाहिजे, लक्षात घ्या. नेक्स्ट पार्ट बघा. नेक्स्ट पार्ट इथं आपला आहे भाग 6. ठीक आहे. भाग 6 मध्ये जे आर्टिकल्स येतील ना ते 152 पासून, लक्षात घ्या, 152 पासून ते 237 पर्यंत. ठीक आहे. 152 पासून 237 पर्यंत. आता इथे जर आपण बघितलं तर 6 मध्ये तुम्हाला विषय कोणकोणते येतात? राज्य सरकार, सामान्य, कार्यकारी मंडळ, राज्य कायदे मंडळ, राज्यपालाचे कायदेविषयक अधिकार, हायकोर्ट आणि दुय्यम न्यायालय. ठीक आहे. हा सगळा पार्ट जो येतो तो भाग 6 मध्ये येतो, लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये तुम्हाला राज्य सरकारांशी रिलेटेड आर्टिकल जे आहेत ना 152 ते 237 आहेत. सामान्य फक्त 152(1) आहे. कार्यकारी मंडळ 153 ते 167, राज्य कायदे मंडळ 168 ते 212, राज्यपालाचे कायदेविषयक अधिकार 213, हायकोर्ट 214 ते 232, दुय्यम न्यायालय 233 ते 237. लक्षात आलं? क्लिअर. त्याच्यानंतर भाग 8वा जो आहे संघशासित प्रदेश, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आर्टिकल 239 पासून 242 पर्यंतचे सगळे आर्टिकल्स तुम्हाला भाग 8 मध्ये दिसून येतील. भाग 9, 9A, 9B, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट बघा. भाग 9, 9A आणि 9B, 9A, 9B, पंचायत, नगरपालिका आणि सहकारी संस्था. याच्यामध्ये पंचायत राजवरती कंपल्सरी 2 क्वेश्चन असतातच, सहकारी संस्थेवरती सुद्धा क्वेश्चन असतात. तर पंचायत मध्ये तुम्हाला 243 ते 243 ओ, नगरपालिका 243 पी ते 243 झेड जी, सहकारी संस्था 243 झेड एच ते 243 झेड टी. ओके. त्याच्यानंतर 10 मध्ये जर बघितलं, भाग 10 मध्ये अनुसूचित आणि आदिवासी क्षेत्रे आहेत 244, 244 ए. ओके. 11 मध्ये जर तुम्ही बघितलं तर संघ राज्य यांच्यातील संबंध 245 ते 263. तर भाग 10वा जो आहे ना तो सुद्धा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. 11 मध्ये तुम्हाला 245 पासून 263 पर्यंत आर्टिकल मिळतात. संघ राज्य यांच्यातील संबंध, कायदेविषयक संबंध, प्रशासकीय संबंध. अगेन हा पार्ट जो आहे ना खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. याच्यामधले आर्टिकल जर तुम्ही बघितले तर 245 ते 263 मध्ये येतात संघ राज्य यांच्यामधील संबंध, 245 ते 255 मध्ये येतात कायदेविषयक अधिकार आणि 256 ते 263 मध्ये येतात प्रशासकीय संबंध. ठीक आहे. ओके. क्लिअर. त्याच्यानंतर 12 भाग बघा. भाग 12 याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर भाग 12 मध्ये वित्त, संपत्ती, करार, विवाद, वित्त, उसनवारी, संपत्ती, करार, हक्क, दायित्व, बंधने आणि विवाद आणि संपत्तीचा अधिकार. तर बघा इथं 264 पासून 300A पर्यंतचे आर्टिकल येतात. त्याच्यामध्ये 264 ते 300A पर्यंतचे आर्टिकल येतात. आता याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखं काय आहे बघा. तर इथं संपत्तीचा अधिकार लक्षात ठेवा 300A क्वेश्चन विचारलेले आहेत. वित्त 264 ते 291, विवाद वगैरे जास्त विचारत नाही, तरी पण ऑप्शन मध्ये असेल तर आपल्याला माहित असायला पाहिजे. ठीक आहे. ओके. क्लिअर. त्याच्यानंतर भाग 13 येतो भारताच्या राज्य क्षेत्रातील. बघा भारताच्या भाग 13 राज्य क्षेत्रातील व्यापार, वाणिज्य आणि आंतरराज्यीय व्यवहार 301 ते 307. भाग 14 संघ आणि राज्य यांच्या अधीन सेवा 308 ते 314. याला स्टार करा, IMP करा. लोकसेवा आयोग 315 ते 323. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन विचारले जातात. त्याच्यानंतर आहे 14A न्यायाधिकरणे. याला पण IMP करा, इम्पॉर्टंट आहे. 323A ते 323B. ओके. 15 मध्ये निवडणुका आहे. त्याच्यामध्ये निवडणूक आयोग असेल किंवा निवडणूक आयुक्त असतील यांच्याशी रिलेटेड आर्टिकल आहे 324 ते 329A. भाग 16 आहे काही वर्गांशी संबंधित विशेष तरतुदी. बघा काही वर्गांशी संबंधित विशेष तरतुदी तुम्हाला इथं दिलेल्या आहेत. भाग 16 मध्ये 330 ते 342. तर हे एकदा तुम्ही केले तुमच्या लक्षात राहिले असं होणारच नाही. तुम्हाला हे मल्टिपल टाइम रिव्हिजन जे आहे ना ती करावीच लागणार आहे. ठीक आहे. ओके. चला टोटल 22 भाग आहेत. 17वा भाग आपण बघूया. 17वा भाग काय आहे. 17व्या भागामध्ये तुम्हाला अधिकृत भाषा, संघाची भाषा, म्हणजे एक्झामच्या दृष्टिकोनातून जर तुम्ही बघितले ना तर 17वा भाग IMP आहे, कारण भाषेवरती आयोग कायम क्वेश्चन विचारतो. अधिकृत भाषा, संघाची भाषा, प्राथमिक भाषा,
प्रादेशिक भाषा सॉरी SC HC यांच्या कामकाजाची भाषा वारंवार क्वेश्चन रिपीट झालेले आहेत आणि भाषा विषयक विशेष निर्देशक. तर भाग 17 जो आहे तो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आर्टिकल 343 ते 351. अधिकृत भाषा येते कोणत्या कलमा अंतर्गत 343 ते 351. संघाची भाषा येते 343 344. प्रादेशिक भाषा 345 47. SC HC कामकाजाची भाषा 348 349. ओके. भाषा विषयक विशेष निर्देशक 350 351. त्याच्यानंतर आहे भाग 18. हाही भाग इम्पॉर्टंट आहे आणीबाणी विषयक तरतुदी. ठीक आहे. ओके. आणीबाणी विषयक तरतुदी आर्टिकल 352 ते 360 खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा. त्याच्यानंतर 19 मध्ये संकीर्ण आर्टिकल्स आहेत तुम्हाला. 20 अगेन इम्पॉर्टंट घटना दुरुस्ती 368. 21 अस्थायी संक्रमणकालीन आणि विशेष तरतुदी 369 ते 392. 22 मध्ये संक्षिप्त नाम प्रारंभ 393 ते 395. अशा पद्धतीने 22 भाग आहेत आणि प्रत्येक भागामध्ये जे महत्वाचे विषय आहेत त्यांच्याशी रिलेटेड जे आर्टिकल्स आहेत तरतुदी आहेत तुम्हाला पाठ करायचे. पाठ लक्षात नाही ठेवायचे, तोंडपाठ पाहिजे म्हणजे पेपर वेळेमध्ये कव्हर होतो. ठीक आहे. त्याच्यानंतर राज्यघटनेमधली काही महत्वाची कलम आहेत ज्याच्यावरती तुम्हाला वारंवार क्वेश्चन दिसून येतील आणि ती कलम तुम्हाला पाठ असली पाहिजेत. कलम 1, कलम 2 आणि कलम 3 संघ आणि त्याचे क्षेत्र. पाठीमागचे क्वेश्चन पेपर तुम्ही काढा, तुमच्या लक्षात येऊन जाईल की याच्यावरती क्वेश्चन जे आहेत ना ते कशा पद्धतीने विचारले जातात. याला करा IMP. ओके. कलम 1 मध्ये संघ राज्याचे नाव आणि प्रदेश. कलम 2 मध्ये नव्या राज्यास संघ राज्यात प्रवेश देणे किंवा नव्या राज्याची स्थापना करणे. याला 1 नंबर द्या. प्रवेश देणे आणि नव्या राज्याची स्थापना करणे 2 गोष्टी याच्यामध्ये समाविष्ट आहेत. तिसरा आर्टिकल आहे नवीन राज्याची निर्मिती. राज्यांचे सध्याचं क्षेत्र, सीमा किंवा नावांमध्ये परिवर्तन. आर्टिकल 3 व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर आर्टिकल जे तुमचे मूलभूत हक्क आहे कोणत्या भागाअंतर्गत येतात आताच मी तुम्हाला सांगितले, मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. कलम 13 तुम्हाला विचारलं जातं मूलभूत हक्कांशी असंगत किंवा त्यांची अप्रतिष्ठा करणारे कायदे. ओके. कायद्यासमोरील समानता. कलम 14. कलम 15 धर्म, वंश, जाती, लिंग किंवा जन्मस्थान. हे सगळे पॉइंट लक्षात ठेवा कारण इथं काय दिलं जातं केवळ या घटकांच्या बेसिसवरती भेदभावाला प्रतिबंध आहे. बाकी जर कुठले घटक असतील तर तिथं प्रतिबंध केला जात नाही म्हणून केवळ हा शब्द महत्वाचा आहे. केवळ धर्म, वंश, जाती, लिंग किंवा जन्मस्थान. 16 सार्वजनिक सेवेत समान संधी. 17 2 मार्काला तुम्हाला आर्टिकल विचारलं तर राज्यसेवा पूर्व परीक्षा अस्पृश्यता निर्मूलन. आर्टिकल 19 अभिव्यक्ती स्वातंत्र्य आदी विषयक काही अधिकारांचे संरक्षण. आर्टिकल 21 व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट जीवित आणि दैहिक स्वातंत्र्याचं संरक्षण. कलम 21A वरती पण तुम्हाला वारंवार क्वेश्चन असतो. मोफत आणि सक्तीचं शिक्षण. वयोगट तुम्हाला दिला जातो 6 ते 14 वयोगट. ओके. क्लिअर. तर अशा पद्धतीनं हे सगळे जे आर्टिकल्स आहेत हे आर्टिकल्स खूप जास्त महत्वाचे आहेत. त्याच्यानंतर बघा पुढचं आर्टिकल आहे आर्टिकल 24 कारखाने आदींमध्ये बालकांना कामाला ठेवण्याला बंदी. आर्टिकल 25 सतसत विवेक बुद्धीने स्वातंत्र्य आणि धर्माचे आचरण, प्रसार आणि प्रचार. हे 3 वर्ड लक्षात ठेवा. धर्माशी रिलेटेड कोणते आर्टिकल आहेत 25 26 धार्मिक कार्याचं व्यवस्थापन करण्याचं स्वातंत्र्य विचारलं जातं तुम्हाला. ठीक आहे. आर्टिकल 30 आहे शिक्षण संस्था स्थापन करणे त्यांचं प्रशासन चालवण्याचा कोणाचा हक्क अल्पसंख्याकांचा हक्क. घटनेच्या 3ऱ्या प्रकरणान्वये मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी उपाययोजना म्हणजे घटनात्मक उपाययोजना करण्याचा अधिकार दिलेला आहे कलम 32 मध्ये. ओके. त्याच्यानंतर आहे कलम 38 लोककल्याणाच्या अभिवृद्धीसाठी राज्याने सामाजिक व्यवस्था निर्माण करणे. कलम 39A व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट समान न्याय आणि निशुल्क विधी सहाय्यता. 39A. 39E स्त्री पुरुष कामगारांचे आरोग्य, ताकद आणि बालकांचे कोवळे व यांचा दुरुपयोग होऊ न देणे. ओके. 39F आहे 39F बालकांना निरामय पद्धतीने शोषणमुक्त जीवन जगता येणं. कलम 40 आहे ग्रामपंचायत गठीत करणं. 44 नागरिकांसाठी एक समान नागरी संहिता युनिफॉर्म सिव्हिल कोड. कलम 45 6 वर्षापेक्षा लहान बालकांची प्रारंभिक बाल्यावस्था देखरेख आणि शिक्षण यांच्याविषयी तरतूद. ओके. कलम 46 अनुसूचित जाती जमाती दुर्बल घटकांच्या शैक्षणिक आणि आर्थिक हितांची
अभिवृद्धी, कलम 46, कलम 48A पर्यावरणाचं संरक्षण संवर्धन, वने वन्यजीवांची सुरक्षा, कलम 50 कार्यकारी मंडळापासून न्याय मंडळाची विभक्तता, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, कलम 51 आंतरराष्ट्रीय शांततेची आणि सुरक्षेची अभिवृद्धी, कलम 51A मूलभूत कर्तव्य, कलम 52 भारताचे राष्ट्रपती, कलम 54 राष्ट्रपतींची निवड, कलम 61 राष्ट्रपतींवर महाभियोग चालवण्याची प्रक्रिया. तर हे जे 52, 54, 61 आर्टिकल्स आहेत ना, तर याच्यामध्ये तुम्हाला राज्यपालांशी रिलेटेड आर्टिकल शफल केले जातात आणि मग तुमचा इथं क्वेश्चन बनतो कन्फ्युज होण्यासाठी. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर आहे कलम 64 राष्ट्रपती राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असणं, हे कुठं दिले? कलम 64 मध्ये दिलेलं आहे. कलम 72 वरती क्वेश्चन आहेत का? आहेत, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. 72चा क्वेश्चन तुम्हाला कसा विचारला जातो? राज्यपालांचे अधिकार आणि राष्ट्रपतींचे अधिकार यांच्याशी कंपॅरिझन करून. तर क्षमा किंवा दंडादेशांचं निलंबन, परिहार किंवा लघुकरण करण्याचा राष्ट्रपतींचा अधिकार. संघराज्याच्या कार्यकारी अधिकारांची व्याप्ती आर्टिकल 73. आर्टिकल 74 राष्ट्रपतींना सहाय्यता आणि सल्ला देण्यासाठी मंत्री परिषद असेल, तिचा प्रमुख प्रधानमंत्री असेल. ओके. कलम 76 भारताचे महान्यायवादी. कलम 78 राष्ट्रपतींना माहिती देण्याविषयी पंतप्रधानांचं कर्तव्य. कलम 93 लोकसभेचे अध्यक्ष उपाध्यक्ष. कलम 108 विशिष्ट परिस्थितीमध्ये दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. धन विधेयकाची व्याख्या, कलम 110. वार्षिक वित्तीय विवरण 112. विनियोग विधेयक 114. राष्ट्रपतींचा वटहुकूम जारी करण्याचा अधिकार 123. 143 सुप्रीम कोर्टाचं मत मागवण्याचा राष्ट्रपतींचा अधिकार, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. 148 तर आयोगाचा अतिशय आवडता आर्टिकल आहे, भारताचे नियंत्रक महालेखा परीक्षक. त्याच्यानंतर आहे आर्टिकल 149 त्यांची कर्तव्य. आर्टिकल 155 राज्यपालांची नियुक्ती. आर्टिकल 161 जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, राष्ट्रपती आणि राज्यपालांचे आर्टिकल शफल केले जातात, बरोबर. 165 आहे राज्याचा महाधिवक्ता. 167 आहे राज्यपालांना माहिती देण्यासंदर्भातील मुख्य मंत्र्यांचं कर्तव्य. 169 राज्यामध्ये नव्याने विधान परिषदेची निर्मिती किंवा विधान परिषद रद्द करणे. 199 मध्ये धन विधेयकाची व्याख्या दिलेली आहे. 200 मध्ये राज्यपालांद्वारे विधेयकांना अनुमती. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे सगळं लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर बघा 202 मध्ये तुम्हाला वार्षिक वित्तीय विवरण आणि 204 मध्ये विनियोग विधेयक मिळतं. 207 मध्ये वित्तीय विधेयकासंबंधीची विशेष तरतूद. 213 मध्ये अधिवेशन सुरू नसताना अध्यादेश जारी करणे. 214 राज्यांसाठी उच्च न्यायालय, याला करा IMP. 226 काही रिट्स जारी करण्याचा हायकोर्टाचा अधिकार, याला पण IMP करा. आर्टिकल 226 रिट्स जारी करण्याचा अधिकार. 249 राज्य सूचीतील राष्ट्रहितांशी संबंधित विषयांवर कायदे करण्याचा कुणाचा अधिकार? संसदेचा अधिकार. ओके. 262 आंतरराज्यीय नद्या किंवा नदी खोरे यांमधील पाण्यासंबंधीच्या विवादाचा न्याय निर्णय. 263 आंतरराज्य परिषद संबंधी तरतुदी. 265 कायद्याने अधिकार दिलेले असल्याशिवाय कर न लावणे. 266 भारताचे आणि राज्यांचे संचित निधी आणि लोकलेखे. ओके. 275 काही राज्यांना केंद्राकडून अनुदान. 280 वित्त आयोग. 300 न्यायालयातील विवाद आणि न्याय प्रक्रिया. 300A आहे कायद्याने अधिकार दिलेले असल्याशिवाय व्यक्तीला संपत्तीपासून वंचित न करणे. 301 मध्ये व्यापार, वाणिज्य, आर्थिक व्यवहारांचे स्वातंत्र्य. ठीक आहे. तर काही आर्टिकल खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत, काही आर्टिकल इम्पॉर्टंट नाही, ज्याच्यावरती क्वेश्चन तुम्हाला कधी विचारले जात नाहीत. पण मी वारंवार तुम्हाला सांगते की कशामध्ये असतात ते ऑप्शन मध्ये तुम्हाला दिसू शकतात. ठीक आहे, ओके. त्याच्यानंतर आहे आर्टिकल 312. आर्टिकल 312 अखिल भारतीय सेवा. ओके. आर्टिकल 315 केंद्रासाठी राज्यासाठी लोकसेवा आयोग. आर्टिकल 320 म्हणजे 312 पासून 320 पर्यंतचे आर्टिकल इम्पॉर्टंट आहे, लोकसेवा आयोगाशी रिलेटेड आहे. 323 हे प्रशासकीय न्याय प्राधिकरणे. 324, 325, 326, 328, 329 निवडणुका. ठीक आहे. 324 पासून 328, 29 पर्यंतचे आर्टिकल बघा.
तर निवडणुकांशी रिलेटेड हे आर्टिकल आहेत, करायचेच आहेत आपल्याला. 324 मध्ये तुम्हाला काय दिलंय बघा, निवडणुकांचे पर्यवेक्षण, निदेशन, नियंत्रण करण्याविषयीचा कुणाचा अधिकार? निवडणूक आयोगाचा अधिकार. धर्म, वंश, जात, लिंग यापैकी कोणत्याही आधारे व्यक्तीला मतदार म्हणून अपात्र ठरवता येणार नाही. 326 प्रौढ मताधिकाराद्वारे निवडणुका. 327 विधानमंडळाच्या निवडणुकांबाबत तरतुदी करण्याचा केंद्राचा अधिकार. ओके. त्याच्यानंतर विधानमंडळाच्या निवडणुकांबाबत तरतुदी करण्याचा राज्य विधानमंडळाचा अधिकार. 329 निवडणूक विषयक बाबीमध्ये हस्तक्षेप करण्यास न्यायालयांना अडकाठी. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. 330 लोकसभेमध्ये अनुसूचित जाती आणि जमातींसाठी राखीव जागा. आर्टिकल 330 अगेन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर आहे लोकसभेत आंग्ल भारतीय समुदाय प्रतिनिधित्व. 332 विधानसभांमध्ये अनुसूचित जाती जमातींकरता जागांचं आरक्षण. 333 आंग्ल भारतीय समुदाय तरतूद रद्द केली. 104 घटना दुरुस्ती. 104 ओके. राष्ट्रीय अनुसूचित 338 आणि 338A आणि 340 हे 3 आर्टिकल खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत, कारण का अनुसूचित जाती जमातीशी रिलेटेड आहेत. ओके. 352 आणीबाणीची घोषणा. 356 राज्यामध्ये घटनात्मक यंत्रणा कोलमडली असता अशा स्थितीत लागू करण्याच्या तरतुदी. 360 आर्थिक आणीबाणीची घोषणा. 368 घटना दुरुस्ती करण्याविषयीचे कुणाचे अधिकार? संसदेचे अधिकार आणि प्रक्रिया. 371 महाराष्ट्र व गुजरात यांच्या संबंधी विशेष तरतुदी. 371. ठीक आहे. ओके, क्लिअर. तर राज्यघटनेतील परिशिष्ट बघा, आता हे आपण आर्टिकल्स बघितले. आर्टिकल सोबतच तुम्हाला इथं परिशिष्ट सुद्धा विचारली जातात. तर इथं तुम्हाला अनुक्रमांक दिलेले आहेत. अनुक्रमांक 1, 2 असे अनुक्रमांक दिलेत. त्याच्यानंतर परिशिष्टांचे अनुक्रमांक, ठीक आहे, त्याच्यामधले विषय पण दिलेत आणि अंतर्भूत कलम पण दिलेले आहेत. तर थोडस मी हे झूम आउट करते, म्हणजे तुम्हाला हा जो प्रॉपर चार्ट आहे ना, हा प्रॉपर चार्ट तुम्हाला दिसून येईल. ठीक आहे. ओके, क्लिअर. जस्ट एक मिनिट थांबा. बघा, तर अनुक्रमांक 1 बघा, पहिल्या परिशिष्टामध्ये तुम्हाला 1 ते 4 आर्टिकल दिसतील. ओके. याच्यामध्ये राज्यांची नावं, त्यांची राज्य क्षेत्रीय अधिकार कक्षा, संघ राज्य प्रदेशांची नावे, त्यांचा विस्तार. ठीक आहे. दुसऱ्या परिशिष्टामध्ये तुम्हाला वेतन भत्ते 59 पोटकलम 3, 65(3). भाग ए मध्ये तुम्हाला भाग सी, भाग डी आणि भाग ई, भारताचे राष्ट्रपती, राज्यपाल, लोकसभेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष. तर बघा इथं तिसऱ्या प्रकरणामध्ये आपण बघितलं केंद्रीय. बघा आता ही जी प्रकरणं आहेत ना, लक्षात घ्या. तर जसं की दुसरं प्रकरण आपण इथं बघितलं, बरोबर, परिशिष्ट. तर दुसऱ्या परिशिष्टामधले जे भाग आहेत ना, ते भाग तुम्हाला इथं एक्झाम मध्ये डिरेक्टली दिले जात नाहीत. एक तर तुम्हाला परिशिष्ट, त्याच्या अंतर्गत असलेले विषय विचारू शकतात किंवा आर्टिकल्स विचारू शकतात. तर हे इथं तुम्ही लक्षात ठेवा. नेक्स्ट आपण बघत होतो इथं शपथ आणि प्रतिज्ञा यांची प्रारूप कोणत्या भागामध्ये? तिसऱ्या भागामध्ये. लक्षात घ्या, भाग तिसरा. ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर भाग चौथ्यामध्ये आहे राज्यांना व संघशासित प्रदेशांना राज्यसभेमध्ये जागांचं वाटप. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, 5वं परिशिष्ट जे आहे ना, तर 5वं परिशिष्ट आपल्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण का 5व्या परिशिष्टामध्ये इथं आपल्याला अनुसूचित क्षेत्रांचे आणि अनुसूचित जमातींचे प्रशासन आणि नियंत्रण यांच्या संबंधीच्या तरतुदी मिळतात. भाग ए, बी, सी आणि डी मध्ये साधारण अनुसूचित क्षेत्राच्या अनुसूचित जमातींचं प्रशासन आणि नियंत्रण. भाग सी अनुसूचित क्षेत्र. त्याच्यानंतर भाग डी अनुसूचितील दुरुस्ती आणि सुधारणा. ठीक आहे. भाग 6वा जो आहे, आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोरम राज्यातील आदिवासी क्षेत्राच्या प्रशासनासंबंधीच्या तरतुदी. ओके. त्याच्यानंतर भाग 7वा जो आहे, आर्टिकल्स तुम्ही बघून घ्या. भाग 7वा, केंद्र व राज्य यांच्यातील विषय निहाय अधिकार विभागणी. संघसूचीमध्ये आपण बघितलं होतं की 98 विषय होते, बरोबर, सुरुवातीला.
97 विषय, 59 विषय, सुरुवातीला 66, समवर्ती सुरुवातीला 47. ओके. भाग 8वा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. याच्यामधल्या 22 भाषा ज्या आहेत ना, 22 भाषा, घटना दुरुस्ती, कधी कोणत्या भाषा ऍड केल्या, सुरुवातीला किती भाषा होत्या, हे तुमच्या परीक्षेमध्ये वारंवार विचारलं जातं. जसं की घटनेने मान्यता दिलेल्या म्हणजे ज्या अधिकृत भाषा आहेत त्या तुम्हाला कोणत्या परिशिष्टामध्ये मिळतात, परिशिष्ट 8 मध्ये मिळतात. आणि जर तुम्हाला विचारलं की सुरुवातीपासूनच परिशिष्ट 8 मध्ये 22 भाषा होत्या का, नाही, 14 होत्या, बरोबर. आणि आता या परिशिष्टातील भाषांची संख्या किती आहे, 22 आहे. ओके. ज्याच्यामध्ये तुम्हाला कोणत्या भाषा येतात ते सुद्धा विचारलं जातं. जसं की आसामी आहे, कन्नड आहे, मराठी सुद्धा आहे, सिंधी, बंगाली, काश्मीरी, नेपाळी, तमिळ, बोडो, कोकणी, उडिया, तेलुगू, डोगरी, मैथिली, पंजाबी, उर्दू, गुजराती, मल्याळम, संस्कृत, हिंदी आहे. ओके. मणिपुरी आणि संथाळी. ठीक आहे. ओके. आता याच्यामध्ये आपण बोललो की 14च भाषा होत्या सुरुवातीला. मग बाकीच्या भाषा कधी ऍड झाल्या, तर 21वी घटना दुरुस्ती, लक्षात ठेवा. 67 सिंधी भाषेचा समावेश, 71वी घटना दुरुस्ती, 92 कोकणी, मणिपुरी, नेपाळी, कन्फ्युज होतं बरं का हे. आणि 92वी घटना दुरुस्ती 2003 ला बोडो, डोगरी आणि मैथिली आणि संथाळी. ठीक आहे. तर 67 ची घटना दुरुस्ती, 21वी, 71वी घटना दुरुस्ती 1992 आणि 92वी घटना दुरुस्ती 2003. हे सगळं तुम्हाला इथं विचारलं जात. लक्षात आलं? क्लिअर. त्याच्यानंतर बघा 9व परिशिष्ट जे आहे, परिशिष्ट 9. बघा परिशिष्ट 9, परिशिष्ट 9 मध्ये काय दिलेलं आहे बघा. परिशिष्ट 9 मध्ये तुम्हाला जमीनदारी पद्धती नष्ट करण्याविषयीचे, जमीन सुधारणा विषयक कायदे आणि नियमने 31B, पहिली घटना दुरुस्ती 1951, घटनेमध्ये 31B आणि परिशिष्ट 9 समाविष्ट करण्यात आलं. 10व परिशिष्ट पक्षांतर, संसद राज्यांच्या विधानसभेचे सदस्यत्व रद्द करण्याविषयीच्या तरतुदी या परिशिष्टामध्ये दिल्या आहेत. यालाच म्हटलं जातं पक्षांतर विरोधी कायदा. 85 मधील 52व्या घटना दुरुस्ती अन्वये 10व परिशिष्ट समाविष्ट करण्यात आलेलं आहे. ओके. 11व परिशिष्ट पंचायतीच्या शक्ती, अधिकार आणि कर्तव्ये. ओके. तर इथं हे तुम्हाला करावं लागेल. आणि 12व परिशिष्ट बघा, 11व आणि 12व परिशिष्ट वारंवार विचारलं जातं. 10व पण परिशिष्ट विचारलं जातं, पण 10व सोपं आहे, त्याच्यामुळे एवढं काही अवघड नाही. तर 73 आणि 74वी घटना दुरुस्ती जे आपण म्हणतो ना, तर ते तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं की कोणत्या घटना दुरुस्तीनं कोणतं परिशिष्ट ऍड केलं आणि त्याच्यामध्ये विषय कोणता आहे. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला फिल इन द ब्लँक्स, जोड्या लावामध्ये अजून एक पार्ट विचारला जातो, भारतीय संविधानाचे सोर्स. आता हे दिसताना खूप इझी दिसतं पण डिफिकल्ट आहे. तर याच्यामध्ये बघा, भारत सरकार कायदा 1935, भारत सरकार कायदा 1935 मधून कोणत्या तरतुदी घेतलेत, संघराज्य शासन पद्धती, राज्यपालाचे कार्यालय, न्यायमंडळ, लोकसेवा आयोग, आणीबाणी, प्रशासकीय तपशील. बरोबर. ओके. त्याच्यानंतर ब्रिटिश घटना, ब्रिटिश घटनेवरून आपल्या घटनेमध्ये कोणकोणत्या तरतुदी घेतलेत बघा. तर ब्रिटिश घटनेवरून संसदीय शासन पद्धती, कायद्याचं राज्य, कायदेमंडळ, एकेरी नागरिकत्व, कॅबिनेट स्वरूप, द्विगृही कायदेमंडळ, संसदीय विशिष्टाधिकार, विधी प्रक्रिया आणि रीटचा विशेषाधिकार. टोटल 9 ज्या तरतुदी आहेत किंवा घटना आहेत त्या आपल्या ब्रिटिश घटनेमधून घेतलेल्या. आयर्लंडच्या घटनेकडून आपण मार्गदर्शक तत्वे, राज्यसभेकरता सदस्यांचे नामांकन, निर्वाचक गण आणि निवडणुकीची पद्धत, राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत आयर्लंडच्या घटनेवरून आपण घेतलेली आहे. ठीक आहे. ओके. क्लिअर. त्याच्यानंतर बघा, समवर्ती सूची, व्यापाराचे स्वातंत्र्य, वाणिज्य आणि आंतरराज्य व्यापार, संसदेचे संयुक्त अधिवेशन, हे घेतलेलं आहे ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेवर. ओके. त्याच्यानंतर संयुक्त संस्थानांची घटना, मूलभूत हक्क, स्वतंत्र न्यायमंडळ, न्यायालयीन पुनरावलोकन, राष्ट्रपतींविरुद्धचा महाभियोग, SC आणि HC च्या न्यायाधीशांची पदच्युती आणि उपराष्ट्रपती. ओके. कॅनडाची राज्यघटना बघा, प्रबळ केंद्र सत्तेसह संघराज्य, केंद्राकडे विशेषाधिकार, कॅनडाची राज्यघटना, केंद्र शासनाद्वारे राज्यांच्या राज्यपालांची नेमणूक, सर्वोच्च न्यायालयाचे सल्लादायी कार्य, हे सगळं आपण कुठून घेतलेलं आहे, हे सगळं आपण घेतलेलं आहे कॅनडाची राज्यघटना. ठीक आहे. फ्रान्सच्या राज्यघटनेकडून गणराज्य पद्धती, उद्देशिकेतील स्वातंत्र्य आणि
समता आणि बंधुता ही तत्व इथे घेतलेली दिसून येतात. ठीक आहे, ओके, क्लिअर. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट आहे दक्षिण आफ्रिकेची राज्यघटना. बघा त्याच्यानंतर आहे दक्षिण आफ्रिकेची राज्यघटना. दक्षिण आफ्रिकेच्या राज्यघटनेमधून आपण घटना दुरुस्तीची पद्धत, ओके, राज्यसभेच्या सदस्यत्वासाठी निवडणुका, सोव्हिएत युनियनची नवी राज्यघटना, मूलभूत कर्तव्ये, जर्मनीच्या वायबर प्रजासत्ताकाची राज्यघटना, आणीबाणीच्या काळातील मूलभूत हक्कांचं निलंबन. ठीक आहे, तर ही जी उसनवारी आहे ही उसनवारी म्हणतो आपण याला. तर याचे क्वेश्चन कसे विचारले जातात, फिल इन द ब्लँक्स किंवा जोड्या लावामध्ये विचारले जातात, लक्षात घ्या. ठीक आहे, ओके. बघा त्याच्यानंतर तुम्हाला एक जुन्या पद्धतीने एक क्वेश्चन विचारला जात होता, भारतीय राज्य शिष्टाचार पद्धतीनुसार पदानुक्रम. बरोबर, तर पद दिलेली आहेत. हा जो पदानुक्रम आहे ना, लक्षात घ्या, हा पदानुक्रम 21 पदानुक्रम आहेत. आता सगळेच तुम्हाला विचारत जात नाहीत. जनरली राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, उपपंतप्रधान, सरन्यायाधीश, भारतरत्न पुरस्कार प्राप्त व्यक्ती, तर हा पदानुक्रम विचारला जातो, लक्षात घ्या. बरोबर, त्याच्यामुळे हा जो पदानुक्रम आहे पुस्तकातला तो तुम्ही व्यवस्थित करून ठेवा. तर हा होता आपला तिसरा टॉपिक, जो की आपण एक डेमो म्हणून घेतला होता, पॉलिटी ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र. हे जे आपलं केसागर पब्लिकेशनचं पुस्तक आहे, या पुस्तकामधून हे आपण घेत आहोत. एकच मिनिट थांबा. चला, तर पुस्तक तुम्हाला केसागर पब्लिकेशनच्या ऑफिशियल वेबसाईट वरती मिळून जाईल. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण पुस्तकाची लिंक मिळेल. तर गट क, गट ब, राज्यसेवा, मुख्य परीक्षा आणि इतर सगळ्याच परीक्षांसाठी दर्जेदार अशी पुस्तकं आपल्या पब्लिकेशनची उपलब्ध आहेत. तर काहीही अडचणी असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारा किंवा पब्लिकेशनच्या नंबरवरती तुम्ही विचारू शकता. सेशन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.